संशय कल्लोळ. शनायाने स्माईल देत आपला ड्रेस किंचित उचलून स्टेजच्या मागच्या बाजूस गेली. तिच्या मुखवट्यासह जर आपण शनाया आणि प्रज्ञा यांच्यातील एक वेगळे वैशिष्ट्य बघितलं असाल तर ते शनायाचे पाय असावे लागेल. शनायाचे पाय एकेकाळी जगातील सर्वात सुंदर पायांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. प्रत्येकजण जेव्हा हा विचार करत होते की शो आता क्लायमॅक्सपर्यंत पोचला आहे, त्याच वेळी शनाया खुर्चीवर बसून स्टेजवर आनंदाने खाली उतरली. सर्व स्पॉटलाइट्स त्वरित तिच्यावर दिले गेले. पण द ब्राईट स्टार दागिना कुठेच दिसत नव्हता. काय झालं असेल? तिथे उपस्थित प्रत्येकजण ब्राईट स्टार शोधत तिच्या भोवती धावत होते. त्यांनी शनायाला पूर्ण शोधले. यामुळे बऱ्याच लोकांचे लक्ष तिच्या सुंदर पायांकडे गेले. पाय इतके सुंदर की ते अविस्मरणीय होते. प्रत्येक जण आशा सोडणार होता तेव्हा गूढ सोन्याच्या मुखवट्यामागून एक हास्य दिसले. शनायाने तिचा हात सुरेखपणे उंचावला. तिचे डोके मागील बाजूस वाकवले आणि डावा पाय जो प्रेक्षकांसमोर जायचा तो उंचावून एक सुंदर पोज दिली. त्या क्षणी पांढऱ्या ड्रेसच्या खाली आणि तिच्या गुळगुळीत पायांच्या खाली ब्राईट स्टारचा दागिना शनायाच्या घोट्याभोवती चमकताना दिसला. वाह! समोरचं दृश्य पाहून प्रत्येक जण चकित झाला. शनायाचे चेअरवर एक पोजपासून दुसऱ्या पोजकडे जाणारं दृश्य अविस्मरणीय होतं. सर्वांपेक्षा प्रभावी. प्रत्येक पोज छानच होती. ब्राईट स्टार वेगळ्या प्रकाशात सादर केला गेला. तो त्याचे सौंदर्य पुन्हा पुन्हा दर्शवित होता. प्रेक्षकांनी उभे राहून शनायाला अभिवादन केले. गर्दीत उंच परंतु लपलेल्या स्थितीत आदित्यचे शनायाकडे लक्ष होते. एकेकाळी मुंबईची सर्वोच्च मॉडेल असलेली त्याची नवीन पत्नी येथे बी ग्रेड मॉडेलच्या वतीने उभी होती. हे नाकारण्यासारखे नव्हते की ती 3 वर्षांपूर्वी किंवा 3 वर्षांनंतरही एक चांगली मॉडेल होती आणि आहे. रनवेवर मॉडेलिंग करण्यासाठी जन्मलेली. शनायाच्या अंतिम पोजनंतर शोचा समाधानकारक शेवट झाला. HFचा फाउंडर तिच्या अभिनयाने अत्यंत प्रभावित झाला होता. स्टेजवरील मॉडेल शनाया आहे हे त्यांना माहिती नव्हते. तो अजूनही ती प्रज्ञा आहे असं समजत होता. तो स्टेजच्या मागून आला आणि शनायाजवळ गेला. एका सज्जन माणसाप्रमाणेच त्याने आपला हात पुढे केला. शनायाला तिच्या खुर्चीवरून उठण्यास मदत केली आणि तिला रनवेच्या पुढच्या भागाकडे नेत थँक्यूची पोज दिली. सर्वांचे आभार आणि सुंदर कामगिरी केल्याबद्दल मिस प्रज्ञाचे खूप खूप आभार. त्यांचे काम नक्कीच प्रभावी झाले. शनाया गप्प राहिली. तिने फक्त मान झुकून उत्तर दिले. अचानक रनवेच्या समोरून एक आवाज आला. त्या प्रज्ञा मॅडम नाही, मी त्यांना खऱ्या आयुष्यात पाहिले आहे आणि त्यांचे असे लांब पाय नाहीत. त्या क्षणी प्रत्येक जण स्तब्ध झाला आणि शनायाच्या पायाकडे संशयाने पाहिले आणि म्हणाले, जर आपण खरोखरच प्रज्ञा मॅडम आहात तर आपला मुखवटा काढा. जर आपण प्रज्ञा मॅडम नसाल तर टॅलेंट एंटरटेनमेंट हे खोटारडे आहेत. संशयाचे आवाज जोरात वाढत गेले. अगदी HFचे डिझायनर देखील विचार करू लागले की समोरील स्त्री प्रज्ञा बिराजदार आहे का. मिस प्रज्ञा, कृपया आपला मुखवटा काढा. डिझायनर्स उत्सुक होते. ती खरोखर प्रज्ञा होती? जर ती खरोखरच प्रज्ञा नसेल तर टॅलेंट एंटरटेनमेंटमधील त्यांचा सहयोग काढून घेतला पाहिजे. शनायाने संकोच केला, परंतु ती आधीच वेढली गेली होती. इतर कोणताही पर्याय नव्हता म्हणून तिने हळूहळू तिचा मुखवटा काढला. त्या क्षणी प्रत्येकाने आपला श्वास रोखला. तिचा चेहरा पाहून काहींनी तिला तत्काळ प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखले. इट्स शनाया! अशी अफवा पसरली होती की शनायाला काळ्या यादीत टाकल्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे खालावली होती. अनसाइन्ड मॉडेलपेक्षा ती आणखी वाईट होती. दुसरी मॉडेल बनून ती इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असे कोणाला वाटले नव्हते. ती मुद्दाम करत आहे की तिच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तिला हे करायला भाग पाडले गेले होते. शनाया, ही खरंच शनाया आहे. पत्रकारांनी शनायाला तातडीने घेरले आणि तिला तिथून जाण्यासाठी जागा ठेवली नव्हती. मिस शनाया, कृपया ही परिस्थिती समजावून सांगता येईल का?
आजच्या प्रोग्रामसाठी प्रज्ञा मॅडमला आमंत्रित केलेले होते, पण तुम्ही इथे कशा आलात? आम्हाला माहीत असलेल्या माहितीवरून आपल्याला 3 वर्षांपूर्वी काळ्या यादीत टाकले गेले होते. पुनरागमन जाहीर करण्यासाठी आपण ही संधी घेण्याचा प्रयत्न करीत आहात का? एकेकाळी प्रसिद्ध मॉडेल म्हणून आपण प्रज्ञा मॅडमची नोकरी घेण्याचा प्रयत्न करत आहात का? त्यांच्या जखमी झाल्याचा आणि आपण प्रवक्ता होण्याची संधी हिरावून घेण्याचा आपण फायदा घेत आहात का? हे स्पष्ट आहे की आपण फक्त हाईप तयार करण्याचा प्रयत्न करीत आहात. मला ते माहीत आहे. प्रज्ञा मॅडम आधीच जखमी झाल्या होत्या. त्या शोमध्ये कशा उपस्थित राहू शकतील? प्रसिद्ध सुपर मॉडेल काय, तुम्ही तर प्रसिद्ध सुपर चीप मॉडेल आहात. रिपोर्टरचे प्रश्न अधिकाधिक तीव्र झाले. खरं तर काही जण आधीच अपमानास्पद वागणूक देत होते. आउटडेटेड चीप मॉडेल, प्रज्ञा मॅडमने प्रवक्ता व्हावे, तिला हे पद परत द्या. पत्रकारांनी तिला घेरल्यामुळे शनायाला हळूहळू माघार घ्यावी लागली. काहींनी तिला ढकलले. या क्षणी HFने तिच्या अपमानामध्ये आणखी भर टाकली. मी टॅलेंट एंटरटेनमेंटवर केस करणार आहे. तुम्ही इथे जे करत आहात ते खोटे बोलून करत आहात. मी प्रज्ञा बिराजदारला विचारले होते, त्याऐवजी त्यांनी मला 3rd रेटची मॉडेल दिली. 3 वर्षांपूर्वी शनाया किती प्रसिद्ध होती याची कल्पना डिझायनरला नव्हती. त्याला इतकेच माहीत होते की अलीकडच्या वर्षात त्याने ही मॉडेल कुठेही पाहिली नव्हती. आणि मी तुला कोर्टात भेटतो, पण आत्ता निघ इथून. तू माझ्या रनवेवर उभी राहण्यास पात्र नाही. HF फाउंडर शनायाला ओरडला. तीक्ष्ण आवाज बिल्डिंगमध्ये गुंजला. पत्रकारांनाही आश्चर्य वाटले. कोणतीही मॉडेल फक्त तिथे उभे राहून एखाद्याला तिच्यावर ओरडून येणार नाही. तू इथेच का आहेस? निघ इथून, फाउंडर परत बोलला. शनायाने या क्षणासाठी स्वतःच तयार केले होते, परंतु अद्याप तो अपमान रोखण्यासाठी ती धडपडत होती. त्या क्षणी स्टेजच्या शेवटी एक खोल, आकर्षक आवाज आला. हो, खरोखर कोणीतरी निघून गेलं पाहिजे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आवाज जिथून आला तिकडे पत्रकार वळले. तिथे स्टेजच्या शेवटी उभे आदित्य देसाई होते. प्रत्येकाचे डोळे विस्फारून उघडले. हा रेड चिली एंटरटेनमेंटचा CEO नाही का? तो इथे का आहे? मुख्य म्हणजे तो स्टेजवर का उभा आहे? आदित्य देसाईने मनाचे खेळ खेळणाऱ्या कलाकारांचा तिरस्कार केला. हे एक ज्ञात सत्य होते. शनाया तिची स्वतःची कबर खोदत होती. यावेळी तर रेड चिलीला पण बोलायला भाग पाडले. प्रत्येकाने आपला श्वास रोखला. शनायाचं नशीब खराब आहे हे निश्चित. परंतु त्याचं आश्चर्य म्हणजे आदित्य शनायाकडे गेला आणि तिच्या बाजूला उभा राहिला. तो डिझायनरकडे वळला आणि राजाच्या स्वरात पुढे म्हणाला, पण निघून हिने नाही तर तुम्ही जावं. मी जर ठरवलं तर HF मुंबईमधून कायमचं गायब होऊ शकतं. तुमची अदब तुमच्या दागिन्यांपेक्षा वेगळ्या स्तरावर दिसते आहे. शनायाच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. कुणाला वाटले असेल तिचा नवा नवरा, ज्याला ती तिसऱ्यांदाच भेटत होती, तिच्यासाठी उभा राहील. सर्व पत्रकार स्तब्ध झाले आणि काळजी करू लागले. शनायाचे रेड चिली एंटरटेनमेंट बरोबर संबंध आहेत हे त्यांना आधी माहीत असते तर इतके कठोर वागले नसते. HFचे डिझायनर प्रभावित झाले नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्याला रेड चिली इंटरनॅशनलचा अपमान करता येणार नाही. काही क्षण शांततेनंतर त्यांनी अनिच्छेने माफी मागितली. सॉरी आदित्य सर, मला तुमच्याशी असलेले संबंध माहीत नव्हते. तुम्ही चुकता आहात. तिचा माझा काही संबंध नाही. मी फक्त तुमच्या चारित्र्यावर प्रश्न घेत आहे. आदित्यने त्याचे शनायाशी असलेले नाते नाकारले आणि तिथून निघून जाऊ लागला. परंतु तो निघण्यापूर्वी त्याने वळून पत्रकारांना जाहीर केले, एक गोष्ट मात्र मी नाकारू शकत नाही. ती नक्कीच मॉडेलिंग इंडस्ट्रीमधील एक उभरणारी स्टार बनेल. मीडियाला वेड लागले होते. आदित्यच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? शनायाला साईन करण्याचा त्याचा हेतू आहे काय? हा एक प्रकारचा विनोद आहे का? स्पष्टीकरण काहीही असो, परंतु पत्रकारांना यापुढे शनायावर टीका करण्याचे धाडस झाले नाही. त्याऐवजी त्यांनी सर्व दोष टॅलेंट एंटरटेनमेंटकडे वळवले. याप्रमाणे टॅलेंट एंटरटेनमेंटचा त्रास सुरू झाला आणि प्रज्ञाच्या असिस्टंटनेच त्याचा प्रारंभ केला.
जर आपण इतकी छोटी गोष्ट देखील हाताळू शकत नसाल तर आपण आणखी काय करू शकता? थांबा आणि वेदांत सर आपल्याला कशी शिक्षा देतायत ते पाहूया. शनायाला काही फरक पडला नाही. तिचे एक्सप्रेशन अनपेक्षित शांततेचे होते. तिने आपले कपडे बदलले आणि सहजतेने तिथून ती निघून गेली. जशी ती दाराबाहेर पडली तशी तिने आदित्यची स्पोर्ट्स कार बाहेर पार्क केलेली बघितली. आत बस, आदित्य बोलला. शनाया शांतपणे आत कारमध्ये बसली. आजसाठी थँक्यू. आदित्यने जे केले त्याबद्दल ती कृतज्ञ होती. आदित्यने डोळे किंचित मिरवले आणि बोलला, तुला काय वाटले की मी सर्वांसमोर माझ्या नवविवाहित बायकोला कोणालाही धमकाव देईन? खरं तर मी तुझ्या मदतीस पात्र नाही. मी कोण आहे हे मीच सगळ्यांना मुद्दाम कळू दिले. शनायाने माफीच्या स्वरात स्पष्ट केले. आदित्य तिच्या डोळ्याकडे सरळ नजर देत बोलला, मला माहीत आहे. एक फक्त की जर एखाद्याच्या विरोधात योजना आखण्याचा चांगल्या मार्गाचा तू विचार करू शकत नसेल तर तू मला विचारले पाहिजे होते. एखाद्याला धडा शिकवण्यासाठी स्वतःचं बलिदान देणे ही थोडी मूर्खपणाची चाल आहे. तुला वाटत नाही का? शनाया काहीच बोलली नाही त्यावर. मी तुला कुठे सोडू? आदित्यने विचारले. तुझ्या घरी. आता आपण लग्न झालेले कपल आहोत ना? शनायाने निसंशयपणे उत्तर दिले. तिने आधीच निर्णय घेतल्यामुळे ती माघार घेणार नव्हती ना पश्चाताप करणार होती. तुला खात्री आहे? नक्की ना? फक्त लग्नच झाले नाहीये, पण आजची रात्र आपली लग्नाची रात्र आहे. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? शनाया लाजली, परंतु निश्चितपणे होकारार्थी म्हणाली. मी आधीच तयार केले आहे स्वतःला आणि मी कृतज्ञ आहे की तू आपले नाते मीडियासमोर सांगितले नाही. परंतु आतापासून मी असा हा आग्रह करते की तू तटस्थ राहा. जे माझे आहे ते परत मिळवण्यासाठी मला स्वतःवर अवलंबून राहायचे आहे. आदित्यने आग्रह धरला नाही. एखाद्या स्त्रीने स्वतःच्या फायद्यासाठी पायरी म्हणून दगड म्हणून त्याचा वापर केला नाही असे पाहणे फारच कमी होते. त्याने शांत बसून शनायाला तिचे कौशल्य दाखवून देण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर शनायाला तिच्या मॅनेजर आनंद याचा फोन आला. शनाया मॅडम, प्रज्ञा प्रेग्नंट असल्याचा पुरावा माझ्याकडे सापडलाय. मी त्याच्याबरोबर काय करावे अशी तुमची इच्छा आहे? तसेच आज आपण दागिन्यांच्या शोमध्ये घडलेला प्रसंग व्हायरल झालाय. संपूर्ण इंटरनेटवरून लोक तुमची निंदा करतायत. आपण काय करायचे आहे? आनंद, तू माझी साथ द्यायला तयार आहेस का? तुम्ही असं वेड्यासारखं कशाला विचारता आहात? आनंद गोंधळला. तुम्ही माझ्याकडून अशी फसवणूक करणाऱ्या जोडप्याकडे काम चालू ठेवण्याची अपेक्षा केली आहे का? मग मी तुला आधी तयार करायला सांगितलेले निवेदन मीडियामध्ये दे. पण सावध राहा. असे करून तू टॅलेंट एंटरटेनमेंटच्या विरोधात उभा राहशील. मला भीती वाटत नाही. आनंद उत्साहाने म्हणाला. आपण हे लवकर केले पाहिजे. मी आता पुरावे तयार करेन आणि वेदांत दीक्षित प्रतिसाद देण्याच्या पूर्वीच रिलीज करेन. शनायाने फोन ठेवला आणि कारमध्ये परत शांतता पसरली. आतून शनाया खरंच खूप चिंताग्रस्त होती. आदित्य तिच्याबद्दल काय विचार करेल? शनाया बोलणार इतक्यात आदित्य बोलला. समजावून सांगायची गरज नाही. तुझे बोलणे आत्ताच मी सर्व ऐकले. पण मला एक प्रश्न आहे. तू नेहमीच इतकी प्रामाणिक असतेस का? कार एका सिग्नल जवळ थांबली होती आणि आदित्य तिचे गाल हातात घेत तिला एकटक लावून बघत होता. मी फक्त तुझ्यासमोर प्रामाणिक आहे आणि असाच राहण्याचा माझा हेतू आहे. शनायाने तिची निष्ठा प्रकट केली. कारण मला भीती वाटते की तू माझ्याबद्दल गैरसमज करून माझ्याबद्दल वाईट विचार करशील. बोलण्यापूर्वी आदित्यला क्षणभर आश्चर्य वाटले, पण तो बोलला, मी जर तुझ्या जागी असतो तर मी आणखी तीव्रतेने बोललो असतो. आदित्यने आतापर्यंत शनाया, प्रज्ञा आणि वेदांत यांच्यात काय चालले आहे याचा अंदाज घेतला होता. त्याच्या प्रतिक्रियेमुळे शनायाला तिच्या नवीन पतीबद्दल कौतुक वाटले. तिने स्वतःला वचन दिले की काहीही घडो तिला हा दिवस आणि तिने आदित्यला दिलेली आश्वासने कायम आठवतील. दरम्यान स्टेजवर शनायाचा व्हिडिओ उघडकीस आल्याची बातमी मिळताच वेदांतला विश्वास बसला नाही. इतकेच नाही तर त्याच क्षणी त्याला HFचा फोन आला,
ज्यामुळे त्यांनी कराराचा भंग केल्याबद्दल टॅलेंट एंटरटेनमेंटला कोर्टात नेण्याचा त्यांचा हेतू सांगितला. टॅलेंट एंटरटेनमेंटने स्वतःला अडचणीच्या ढिगाऱ्यात ढकलले होते, तर संपूर्ण इंटरनेटवर जलद गतीने अफवा पसरवल्या जात होत्या. प्रज्ञाच्या शनायाच्या कामगिरीच्या रेकॉर्डिंगवर लक्ष होते. जेव्हा तिने वेदांतला तिच्याकडे खेचले आणि बोलली, हे पहा, शनायाला स्वतःची ओळख लपवायची नव्हती. तिला माझ्या आणि तिच्या पायातला सर्वात मोठा फरक माहीत होता. तिने हे जाणून बुजून केले. प्रज्ञा, शनाया तशी नाहीये आणि तिने पहिले पण तुझ्या जागी काम केले आहे. हे पहिल्यांदा नाहीये. वेदांतने अजूनही शनायावर विश्वास ठेवला. मग तू काय म्हणतोस की तुला शनायावर अधिक विश्वास आहे? मूर्ख बनू नकोस वेदांत. आता ही घटना घडली आहे. याचा दोष कुणाला द्यावा लागेल? तुला खरोखर हा करार गमवायचा आहे का? आपण सर्वांना सांगायचं आहे का? शनायाला माझा पर्याय म्हणून उभा करणारा तूच होतास. जर असे घडले तर आपण संपलो म्हणून समज. तुला काय सुचवायचंय? तुझे आणि शनायाचे लवकरच लग्न होणार असल्याने ती यापुढे इंडस्ट्रीचा भाग होणार नाही. टॅलेंट एंटरटेनमेंटच्या निमित्ताने आपल्याला एक घोषणा करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला या संपूर्ण घटनेविषयी आणि सर्व गोष्टींविषयी माहिती नव्हती हे सर्वांना सांगण्याची गरज आहे. केवळ शनायाचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न होता. तिने आपल्याला धोका देऊन मी असल्याचा आव आणला. प्रज्ञा संपूर्णपणे दोष शनायावर टाकत बोलली. मला असे वाटते की या परिस्थितीत आपण एवढेच करू शकतो. वेदांतने मान हलवत होकार दिला. तथापि ज्याप्रमाणे तो PR प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, त्याच वेळी त्याला त्याच्या असिस्टंटचा फोन आला. क्विक वेदांत सर, एंटरटेनमेंट बातम्यांचे चॅनल चेक करा. शनायाच्या असिस्टंटने नुकतीच काही मोठी बातमी उघड केली आहे. मुख्य बातम्या शोधण्यासाठी वेदांतने पटकन ऑनलाईन झेप घेतली. त्याच्या मते शनायाचा असिस्टंट त्यांच्या अगोदरच एक पाऊल पुढे होता. तिने हे पुरावा म्हणून दोघींचा फोटो देऊन उघड केले की वेदांत दीक्षितने यापूर्वी 2 वेळा शनायाला प्रज्ञाची जागा घेण्यास भाग पाडले होते. छोट्या कंपन्या लोकांवर दादागिरी करतात अशी टीकाही तिने केली आणि असेही उघडकीस आले की शनायाला बऱ्याच वर्षांपासून त्रास देण्यात येत होता. रागाच्या भरात वेदांतने त्वरित शनायाच्या असिस्टंटला फोन केला आणि बोलला, आनंद, तू वेडा आहेस का? फोनच्या दुसऱ्या बाजूला आनंद जोरात हसला. शांततेत त्याने उत्तर दिले, मला खूप आधीच आपली ही कमकुवत कंपनी सोडायची होती. वेदांत, हे नक्कीच शनाया करतेय. त्वरित चल, तिचा प्रसिद्धी वाढवण्याच्या बातम्या पोस्ट करून ते कव्हर कर. प्रज्ञा म्हणाली. कोणताही संकोच न करता वेदांतने तत्काळ माध्यमांमधील त्याच्या संपर्कांशी संपर्क साधला आणि आनंदनी दिलेल्या बातम्या खाली घेतल्या. त्याने प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शनायाच्या आधी तयार केलेल्या बातम्यांसह त्वरेने ते बदलले. एका झटक्यात शनाया आणि टॅलेंट एंटरटेनमेंट मिश्रित प्रतिसादासह ऑनलाईन शोधल्या जाणाऱ्या सर्वाधिक सर्च केलेले आर्टिकल बनले. शनाया आणि आदित्य यांच्यातील संबंधांबद्दल कोणालाही माहिती नव्हती, तर शनायाच्या तुलनेत वेदांतला दुखवण्या इतकं कोणीही शूर नव्हतं. शनायाचा शेवटी ह्यामुळे ऑनलाईन अविश्वसनीय प्रमाणात अपमान केला गेला. प्रत्येकाला वाटले की बाजी आता पलटली आहे. पण शनाया सबस्टिट्यूट हा शब्द सर्च रँकिंगच्या शीर्षस्थानी गेला. आनंदने पूर्वी जाहीर केलेल्या बातम्यांकडे सर्व शोध परिणाम पोहोचले. शनाया हीच खरी शिकार असल्याचे उघड झाले. अवाक होऊन वेदांतने आपला फोन उचलला आणि आपल्या PRशी संपर्क साधला आणि त्यांना शनायाच्या बातम्या बंद करण्यासाठी अधिक पैसे वापरण्याचे आदेश दिले. दरम्यान आदित्य मुख्य बातमी स्रोतांना फोनवर बोलला, सर्च रँकिंगमधून जर शनायाची बातमी गायब झाली तर आपल्या कंपन्या बंद पडतील, यासाठी तयार रहा. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.